माणिकरावांचं कृषी मंत्रीपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। कृषी मंत्रीपद काढून दुसरं खातं देणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीत खांदे पालटाचे वारे सुरू आहेत। माणिकराव कोकाटेंच्या डिमोशनची शक्यता वर्तवली जाते आहे। सरकारलाच भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कोकाटेंनी सलग केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कोकाटेंना कृषी मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोकाटेंमुळे विनाकारण शेतकऱ्यांची सरकार विरोधात नाराजी वाढली आहे। ही नाराजी कमी करण्यासाठी माणिकरावांचं खातं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यातच सकाळी अजितदादांची मुंबईतली भेट ही टळली आहे। त्यामुळे सकाळी मुंबईला निघालेले माणिकराव कोकाटे दुपारनंतरही नाशिकच्या घरीच होते। दरम्यान माणिकरावांच्या वक्तव्याबाबत त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। पण तटकरेंनी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नसल्यानं रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। रोहित पवारांपाठोपाठ अंजली दमानिया यांनीही कोकाटेंविरोधात मोहीम हाती घेतली आहे। की आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, ते या संदर्भातली पुढची भूमिका पक्ष आणि इतर काय ते बोलतील नेतृत्वाने, म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतील, विधिमंडळामध्ये असतील, लोकसभेमध्ये असतील, राज्यसभेमध्ये असतील, तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आमची सगळी विधानं ही शेवटी समयोचित त्या ठिकाणी असली पाहिजे। नको त्यावेळेस बोलायचं असतं तेव्हा तटकरे साहेब बोलून जातात। जेव्हा भूमिका कोणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात। पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते, तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता। मी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवायचं आहे की जनता लोकशाहीत मालक आहे, जनता ठरवणार कुठला लोकप्रतिनिधी मंत्री बनणार। आम्हाला माणिकराव कोकाटे मान्य नाहीत, त्यांना पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडा, कारण त्यांनी एकदा नाही अनेक वेळा या गोष्टी केलेल्या आहेत।